तुमची जन्मतारीख 4 आहे का किंवा 4 तारखेला तुमच्या घरात कोणाचा जन्म झाला आहे का, तर ही रील तुमच्यासाठी आहे. पूर्ण रील अवश्य बघा. सगळ्यांना वाटतं की 4 नंबर खूप वाईट आहे. 4 आणि 8 नंबर हे न्यूमरोलॉजीमध्ये सगळ्यात जास्त चर्चा होणारे नंबर्स आहेत. पण खरंच हा नंबर इतका वाईट आहे का? मी विशेषतः 4 नंबरबद्दल आत्ता बोलते आहे. तसं बघायला गेलं तर 4 नंबरला जन्माला आलेल्या कितीतरी जगप्रसिद्ध व्यक्ती आहेत, जसं की प्रसिद्ध गायक किशोर कुमार, बराक ओबामा, प्रीती झिंटा, हे सगळे 4 तारखेला जन्म असलेली मंडळी आहेत. मग 4 तारीख जर इतकी वाईट असती तर यांना इतका सक्सेस मिळाला असता का? 4 तारखेबद्दल फार जास्त बोललं जातं आणि बहुतेक वेळा ज्ञानाअभावी ते चुकीचं बोललं जातं. म्हणजे हे गैरसमज खूप आहेत 4 नंबरबद्दल. पण 4 नंबर हा शिस्तप्रिय नंबर आहे. 4 नंबरवर राहू म्हणजे युरॅनसचा इम्पॅक्ट असतो. त्यामुळे ही लोकं थोडी शिस्तप्रिय असतात, पायंडा मोडीत काढणारी असतात, नवीन पायंडा पाडणारी असतात. अशा प्रकारची ही लोकं असतात. आणि खरं म्हणजे जगाला 4 नंबरच्या लोकांची गरज आहे. ही लोकं न्यायप्रिय सुद्धा असतात. तर 4 नंबरला जर जन्म असेल तर 4 नंबर तुमचा रुलिंग नंबर होऊ शकतो. पण तुमचा डेस्टिनी नंबर काय आहे? रुलिंग नंबर आणि डेस्टिनी नंबरप्रमाणे पुढचं कॅल्क्युलेशन जनरेट होत असतं. तर फक्त माझा नंबर 4 आहे किंवा माझ्या मुलाचा नंबर 4 आहे म्हणजे त्याचं भवितव्य धोक्यात आहे असं अजिबात नसतं. रुलिंग नंबर आणि डेस्टिनी नंबरप्रमाणे जे पुढचं कॅल्क्युलेशन जनरेट होतं त्याप्रमाणे ठरू शकतं की तुम्हाला 4 नंबरचा काय त्रास होतो आहे, त्याच्यावर उपाय काय आहे. तेव्हा 4 नंबरला घाबरू नका. तुमचा नंबर 4 असेल तर तुम्ही न्यूमरोलॉजीप्रमाणे कॅल्क्युलेशन करून घ्या. तो विषय काय आहे पूर्णपणे समजवून घ्या, उपाय करा आणि आनंदाने जगा.